नमस्कार, मी सुहानी पाटील. जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी. येणाऱ्या दसऱ्यापर्यंत 600 घरकुल लाभार्थ्यांना घरकुल ताब्यात दिली जातील. आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत देशातील एकही गरीब स्वतःच्या घरापासून वंचित राहू नये म्हणून 2015 मध्ये पंतप्रधान घरकुल आवास योजना सुरू केली. त्यानुसार आपण आमदार व अण्णासाहेब जोल्ले खासदार असताना निपाणी शहरात घरकुल लाभार्थ्यांची यादी बनवली. 1790 लाभार्थ्यांच्या निवडी केल्या. यामधून 1399 जणांनी घरकुल योजनेसाठी लागणारी त्यांच्या स्वतःच्या वाट्याची रक्कम भरली आहे. त्यानुसार 1 BHKची 600 घरे तयार झाली असून या ठिकाणी असणारे रस्ते, गटार, पाणी व विद्युत पुरवठ्यासाठी 21 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे येत्या दसऱ्यापर्यंत 600 घरकुल लाभार्थ्यांना घरकुल ताब्यात दिली जातील अशी माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली. आज निपाणी नगरपालिकेच्या पट्टणकुडी हद्दीतील घरकुल योजना ठिकाणी राजीव गांधी घरकुल योजनेच्या कार्यकारी अभियंते आनंद व अधिकारी विनय कुमार यांच्याबरोबरच भेट देऊन पाहणी करून आमदार जोल्ले बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, निपाणी शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे अनेक वर्षाचं स्वप्न साकार होत आहे. 600 घरे तयार झाली असून येत्या महिनाभरात या घराचे काम पूर्ण करून या ठिकाणी रस्ता, गटारी, विद्युत पुरवठा व 6 लाख लिटरची पाण्याची टाकी तयार केली जाईल. याकरिता कमी पडलेला निधी शासनाकडून मिळाला असून 21 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यातून उर्वरित कामे पूर्ण करण्यात येतील. याकरिता शहरातून येथून जवळ असलेल्या पाईपलाईन मधून या टाकीला पाणी पुरवठा करण्यात येईल. 600 घरे तयार असून येत्या महिन्याभरात ही कामे पूर्ण करून दसऱ्यापर्यंत लाभार्थ्यांना ताब्यात देण्यात येतील. त्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांची घरे पूर्ण करून त्यांना देण्यात येतील. ज्यांनी घरासाठी अर्ज केला आहे त्यांनी अद्यापही त्यांना भरावी लागणारी रक्कम भरली नसल्याने ज्यांना रक्कम भरण्याबाबत 3 वेळा नोटीस देण्यात आली आहे. ही घरी वितरण झाल्यानंतर पुन्हा या लाभार्थ्यांना अर्ज करून घराची मागणी करता येणार आहे. त्यामुळे ज्यांना घराची गरज आहे त्यांनी पुन्हा अर्ज करावेत असंही आमदार जोल्ले यांनी आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरकुल योजनेचं स्वप्न साकार होत असल्याने हा निपाणीकरांसाठी आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी पालिका आयुक्त दीपक हरदी, माजी सभापती राजू गुंतेशा, नगरसेवक संतोष सांगावकर, सुजाता कदम, आशा टकवळे, दत्ता जोत्रे, विजय टवळे, रवी कदम, महेश सूर्यवंशी, प्रणव मानवी, भाजपा शहर अध्यक्ष सूरज खबरे, प्रशांत केस्ते, प्रसाद औंधकर यांच्यासह कार्यकर्ते, अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साइटवर शेअर करा.